राष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळलेली आहे रोहिणी बैकर। शर्ट परिधान केलेली क्रमांक 5 ची खेळाडू राष्ट्रीय खेळाडू सायली शिंदे महाराष्ट्र संघामध्ये निवड। 19 वर्षाखालील महाराष्ट्र संघामध्ये निवड करण्यात आली होती। स्कूल चॅम्पियनशिप नॅशनल स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघातून किशोर गटातून देखील तिची निवड करण्यात आली। ती सायली शिंदे शर्ट परिधान केली जर्सी परिधान केली क्रमांक 5 ची खेळाडू। क्रमांक 12 ची खेळाडू समीरण मुरोडकर 14 वर्षाखालील गटात महाराष्ट्र संघामध्ये निवड। 17 वर्षाखालील गटात महाराष्ट्र संघा निवड सेकंड प्लेस। आणि त्याचबरोबर 19 वर्षाखाली जो सामना झाला महाराष्ट्र संघामध्ये निवड करण्यात आलेली आहे। गोल्ड मेडलिस्ट सब ज्युनियर महाराष्ट्र संघामध्ये ज्युनियर 2017 फेडरेशन महाराष्ट्र संघाची ती संघनायिका होती आणि 16 अंपायकर महाराष्ट्र संघामध्ये निवड। 8 राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तिने चांगली कामगिरी केलेली आहे। मुंबई विद्यापीठ संघात 2 वर्ष निवड अशी एक अष्टपैलू खेळाडू समीरण मुरोडकर। तस्मीन मुरोडकर 8 जर्सी परिधान केलेली खेळाडू राईट कॉर्नर सब ज्युनियर ज्युनियर महाराष्ट्र संघामध्ये निवड। आणि मध्य प्रदेश मध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये तस्मीन मुरोडकरने चांगली यशस्वी कामगिरी केली। कटक ओरिसामध्ये देखील चांगली कामगिरी केली। क्रमांक 7 नंबर जर्सी परिधान केलेली सिद्धी चाळके चढाईपट्टू आणि डावा कोपरा रक्षक रत्नागिरी जिल्ह्याची यशस्वी कर्णधार। शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवून देण्यामध्ये त्याची सिद्धी चाळकेची उत्तम कामगिरी। मुंबई विद्यापीठातून 2 वेळा तिची निवड करण्यात आली आणि 2018-2019 मुंबई विद्यापीठातून सिमला येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तिने 4थ क्रमांक पटकावला। अशी राष्ट्रीय खेळाडू सिद्धी चाळके हा आपला पाहुणा संघ आहे रत्नागिरीचा आहे आणि त्यानिमित्ताने तो परिचय। धन्यवाद। अश्वमेध स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठाला गोल्ड मेडल मिळवून देण्यामध्ये सिद्धी चाळकेचा सिंहाचा वाटा। धन्यवाद। गुरुनाथ मोरजकर आपण त्वरित माहिती संपर्क साधा। गुरुनाथ मोरजकर क्रीडा रसिको क्रीडागण क्रमांक 1 आणि 2 वर देना बँक आणि बँक ऑफ इंडिया हा क्वार्टर फायनलचा सामना अर्थात उपउपांत्य फेरीचा सामना आपण बादपट्टीच्या सामन्याला आपण सुरुवात केलेली आहे। आणि एअर इंडिया आणि जे हॉस्पिटल ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यकारी सदस्य निलेश सावंत यांची उपस्थिती या ठिकाणी मिळालेली आहे। त्यांना विनंती कृपया मुख्य व्यासपीठावर स्थान ग्रहण करावं। आदरणीय निलेश सावंत कार्यकारिणी सदस्य ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन। महिला विवाह या स्पर्धेच्या निमित्ताने या शिवनेरी सेवा मंडळाने आयोजित केलेल्या या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आदरणीय श्रीजी सावंत एक शिस्तप्रिय आणि सेवाभावी वृत्तीचे चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य आदरणीय
राजसाहेबांनी दिलेली जबाबदारी निष्ठापूर्वक काम करायची आणि यशस्वीपणे पार पाडायचे आणि निर्लज समाजसेवेचा वसा घेणारे ज्यांचं ज्ञान भंडार अथांग आहे असं मनसेचे कोकण प्रभारी आदरणीय श्रीजी सावंत यांनी देखील या कबड्डी स्पर्धेला सदिच्छा भेट दिली। श्रीजी सावंतजी, आपण या ठिकाणी आलात, आपल्या आगमनाबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत। मग भांडूप असो घाटकोपर असो, स्पर्धेच्या निमित्ताने आपण सदिच्छा भेट दिल्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आणि शतशः धन्यवाद। हॅलो, या ठिकाणी महिला गटातील 2 गटाचे सामने या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत। ब गटामध्ये महात्मा गांधी मुंबई उपनगर, स्वराज्य मुंबई उपनगर आणि महात्मा फुले मुंबई उपनगर या ब गटात 3 संघांचा समावेश होता। यामध्ये महात्मा गांधी हा संघ विजेता ठरलेला आहे, स्वराज्य हा उपविजेता ठरलेला आहे। क गटामध्ये सुवर्ण पुणे, अमरेंद्र मुंबई, संघर्ष मुंबई उपनगर, डॉक्टर शिरोडकर स्पोर्ट क्लब मुंबई शहर या 4 संघांचा सहभाग होता। यामध्ये संघर्ष मुंबई उपनगर हा संघ गटविजेता ठरलेला आहे आणि डॉक्टर शिरोडकर स्पोर्ट क्लब हा संघ उपविजेता ठरलेला आहे। या ठिकाणी पहिल्या महिला गटातील उपांत्य अर्थात क्वार्टर फायनलसाठी पहिला पुकार आहे स्वराज्य मुंबई उपनगर, संघर्ष मुंबई उपनगर, महात्मा गांधी मुंबई उपनगर, डॉक्टर शिरोडकर मुंबई शहर या 4ही पहिल्या गटातील संघांना या ठिकाणी पहिला पुकार दिलेला आहे। संघ व्यवस्थापक आपण आपला संघ खेळण्याची तयारी ठेवायचा आहे। स्वराज्य मुंबई उपनगर, संघर्ष मनसेचे नेते, कोकण प्रभारी, एक शिस्तप्रिय व्यक्तिमत्व आदरणीय श्रीजी सावंत सर या ठिकाणी उपस्थित आहेत। मी कार्यवाह प्रकाश भोसले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष सन्माननीय सचिनजी शिंदे यांना मी विनंती करणार आहे। आदरणीय मनसे नेते, कोकण प्रभारी श्रीजी सावंत सर या उपस्थित आहेत। त्यांच्या आगमनाबद्दल, त्यांच्या उपस्थितीबद्दल, या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने उपस्थिती दर्शवलेली आहे, त्यांचे या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करूया। आज या ठिकाणी ॲडव्होकेट हरीश निर्भवणे, जी माणसं साधी असतात त्यांना कोणत्याही प्रसिद्धीची गरज नसते, त्यांचं नाव त्यांच्या कर्तृत्वाने व कामाने सिद्ध होते, असं त्यांचं नाव आहे ॲडव्होकेट हरीश निर्भवणे। शिस्तप्रिय आणि सेवाभावी वृत्तीचे त्यांनी या कबड्डी स्पर्धेला सदिच्छा भेट दिलेली आहे। मी किरण मोरजकर यांना मी विनंती करतोय, ॲडव्होकेट हरीश निर्भवणे सर, ॲडव्होकेट हरीश निर्भवणे सर यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचं आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने। एक महत्वपूर्ण उपस्थिती आजच्या या स्पर्धेला त्यांनी दिलेली आहे। किरण मोरजकर यांना मी विनंती करतोय। सुटला असताना श्रद्धा कदम व्यासपीठाच्या डाव्या बाजूला यायचं। श्रद्धा कदम
चेतन कंटिन्यू. डायरेक्ट हनुमान केलं. या ठिकाणी महिला गटातील 40 संघांना या ठिकाणी उपांत्य फेरीसाठी उपउपांत्य फेरीसाठी अर्थात क्वार्टर फायनलसाठी दुसरा पुकार दिलेला आहे. स्वराज्य मुंबई उपनगर बसलाय खाली. त्याच्यापेक्षा थोडं उंच आहे. उपाध्यक्ष विजय नाईक सर, मी आपणास विनंती करतोय. मुंबई पोलीसचे या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन एक ज्येष्ठ कबड्डी संघटक आणि फिजिओथेरपिस्ट डॉक्टर शैलेश शेलार या ठिकाणी उपस्थित आहेत. आवतो पण कसला आहे. त्यांच्या आगमनाबद्दल आणि त्यांच्या उपस्थितीबद्दल या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. मी उपाध्यक्ष विजय नाईक यांना मी विनंती करतोय या ठिकाणी डॉक्टर शैलेश शेलार फिजिओथेरपिस्ट यांचं या ठिकाणी सन्मान आणि स्वागत करावं. रत्नागिरीने वन साइड मारला. पाहुणा संघ आहे. रेशिओ पण चांगली आहे. पुण्याची टीम आहे. एरियाला वगैरे काय ऐकत नाही. खेळाडूंची नावं. सामनाधिकारी क्रीडांगण क्रमांक 2 जरा 2 मिनिटं सामना थांबवा. फक्त 2 मिनिटं. या ठिकाणी बँक ऑफ इंडियाचे ज्याने 1980 साली ज्या बँकेमध्ये ज्याने आपली सेवा करण्यास सुरुवात केली आणि बँकेचे कबड्डी सचिव म्हणून ज्यांची नियुक्ती झाली ते या महिन्यामध्ये सेवानिवृत्त होत आहेत. एक राष्ट्रीय कबड्डी संघटक आणि प्रशिक्षक प्रमोद एकनाथ पेंडुरकर 1992 सालापासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली 2 अखिल भारतीय आणि 11 राज्यस्तरीय आणि 22 स्थानिक कबड्डी स्पर्धेमध्ये त्यांनी अजिंक्यपद पटकावलं. असे बँक ऑफ इंडियाचे प्रशिक्षक, व्यवस्थापक आणि ज्येष्ठ कबड्डी संघटक प्रमोद एकनाथ पेंडुरकर हे सेवानिवृत्त होत आहेत. परंतु या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने 2019 फेब्रुवारी बँकेच्या कार्यपदावर ते सेवानिवृत्त होत आहेत. 2013 ते 2019 बँकेचे कर्मचारी सेवा संघटनाचे ते प्रमुख कार्यवाह आणि स्थानिक लोकाधिकार समितीचे 5 वर्ष प्रमुख कार्यवाह सन्माननीय ज्येष्ठ कबड्डी संघटक प्रमोद एकनाथ पेंडुरकर यांचा या ठिकाणी सन्मान आपण प्रचंड टाळ्यांचा कडकडाट करूया. आणि मी विनंती करतोय उपाध्यक्ष विजय नाईक यांना आणि त्याचबरोबर मी प्रमोद पेंडुरकर यांना मी विनंती करतोय कृपया आपण स्टेजवर यावं. मी विनंती करणार आहे आदरणीय उदयजी देशपांडे सर यांना. बँक ऑफ इंडिया आपल्या सर्वांनी प्रचंड टाळ्या वाजवायच्या आणि सत्कार झाल्यावरच सामना सुरू करायचा आहे. सुरेशजी कबड्डी क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्ती या महिन्यात सेवानिवृत्त होतोय पण कबड्डीवर त्यांचं नितांत प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, जिद्द कायम राहील